नक्कीच आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी नक्कीच बॉल अवेलेबल करून दिले अर्थात आमचे बालारामजी दलवी साहेब यांचा देखील शुभागमन झाला. त्यानंतर ज्यांनी आम्हाला नक्कीच अंपायर पॅनलसाठी सहकार्य केलं अर्थात आमचे सुधीरजी शेलार यांचं देखील शुभागमन झाला. सो या दोन्ही मान्यवरांचं या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच सुरू करूया. सलामीचे बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये आलेत. टीम आता तुम्हाला वाशेरे बी खेळताना दिसेल अगेन्स्ट टीम अमर स्पोर्ट्स कासने बी सोबत. बघा कासने टीम्सच्या प्रत्येकी बॅट्समॅनसाठी सुवर्ण संधी आहे. आमचे सन्माननीय रघुनाथजी गायकर साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारास 100 रुपये दिले जातील आणि 3 षटकारांसाठी हॅट्रिकसाठी काशीनाथजी गागे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपये असतील. मॅच सुरू होती. पहिला बॉल पहिलाच बॉल मिस्क्यू शॉट मिड ऑफचे फिल्डर दरम्यान इथं पाठलाग तर करतील बट बॉल हा निघून गेला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराने इथून दरम्यान आगाज केला जातो मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन विक्रासच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. आय थिंक आमचा मिकी माऊस देखील आज अवेलेबल आहे. त्यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला भरपूर चांगला डान्स अशा दिवसामध्ये पाहायला मिळेल. जाऊया मागच्या दिशेने. पुढचा बॉल हा बॉल मिस टायमिंग बॉल हवेमध्ये जवळजवळ 3 फिल्डर उपस्थित विकेट किपर जज करतात. कोणतीही मिस्टेक इथं दरम्यान होणार नाहीये. पहिला झटका इथे टीम भातसेला लागतो. दरम्यान जर आपण बघितलं तर पहिला झटका टीम कासने संघाला दरम्यान इथं लागतो. पहिली विकेट गेली. पहिल्या बॉलवरती चौकार. आणि जी लहान मुलं प्लीज विनंती असेल बघा तुम्ही प्लीज मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. मॅच सुरू आहे. तुम्ही जो आपला वाईट पडदा त्याच्या पलीकडे राहा प्लीज विनंती असेल तुम्हाला. पहिल्या बॉलवरती चौकार बट त्यानंतर देखील गोलंदाजा क्विक रिप्लाय इथनं आला. विकेट अजून देखील बघा जर आपण विचार केला तर क्रमांक 3 वरती अमोल हा फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक भरपूर चांगला मिडल ऑफ द बॅट बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा पहिला धडाका या मॅच मधनं बॅट्समन कल्पेशच्या बॅट मधनं येतो हा षटकार. फुलटॉस बॉलवरती इथनं षटकार दरम्यान कल्पेश शेलकेच्या बॅटमधनं येतो. क्रमांक 3 वरती अमोल दलवी त्यांना साथ देण्यासाठी आले. पुढचा बॉल हा देखील फुलटॉसच होता. ऑन साईडला टार्गेट केला. रिजन मध्ये फिल्डर उपस्थित
आणि फक्त सिंगल या बॉलवरती दरम्यान आपल्याला येताना दिसेल. या ओव्हरचा जर आपण खेळाचा विचार केला, विक्रांत पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर ही सिंगल. धावफलक तब्बल 11 वरती आहे. पुढचा बॉल अमोल दलवी स्ट्राईक रेंजला. स्टेप आउटून खेळायचं होतं, इथं मिस्टामिंग बॉल. जर आपण बघितलं हा बॉल दरम्यान नुमास लांडमध्ये पडला आणि या बॉलवरती देखील एक सिंगल येते. भरपूर चांगली सुरुवात इथं दरम्यान टीम अमर स्पोर्ट्स कासने आपल्याला या मॅचमध्ये करताना दिसते. कारण धावफलक जर आपण बघितलं तर तब्बल 12 वरती, 12 धावा धावफलकावरती, एक विकेट गेली. म्हणजे जर आपण विचार केला ना तर तब्बल चांगली सुरुवात, एक विकेट गेली हरकत नाही आहे. कल्पेश शेळके अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. हा कल्पेश शेळकेसाठी या बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक, त्याला देखील माहिती आहे माझी विकेट या मॅचच्या दृष्टिकोनातून भरपूर इम्पॉर्टंट आहे. सो त्या अनुषंगाने मी देखील खेळ करायला हवा. एक षटकार एक चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आला, एक विकेट देखील गेली आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती रन्स तब्बल 12. अजून देखील येणाऱ्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. अमोल दलवीचा भरपूर अनुभव आहे आणि दुसऱ्या बाजूला कल्पेश शेळके सारखा एक चांगला बॅट्समन आहे. या दोन्ही बॅट्समनचा जर इथं मी म्हणेन समन्वय जुळलं, कॉर्डिनेशन जुळलं ना तर येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये भरपूर चांगले रन्स आपल्याला टीम अमर स्पोर्ट कासने देखील बनवताना दिसू शकते. बट त्यांच्या समोर वाशेरी बी खेळती आहे आणि नक्कीच सातत्याने गेल्या 4 दिवसांपासून ज्यांचं भरपूर चांगलं समालोचन पण ऐकलं, आमचे सचिन दादा गोंधली यांचं देखील शुभागमन होतं. सो सचिन दादा आपलं देखील या मॉर्निंग सेशनमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर जर आपण विचार केला पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये दरम्यान इथनं गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज ऋतिक येतो. ऋतिकने देखील या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली. तोच ऋतिक दरम्यान इथं गोलंदाजी करण्यासाठी आला. टीम वाशिरे दरम्यान 12 बॉलमध्ये 12 डिफेंड करून इथनं या चरणापर्यंत आलेत. पहिला बॉल डान्सिंग डाऊन द स्ट्राईक टेपावरून फटका खेळायचा होता लॉंग ऑन रिजनला. फिल्डर मिस्टेक ही चुकी भरपूर मोठी आहे. कारण बॉल देखील जे आपण बघितलं ना तर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. 4 धावा ज्या बॉलवरती किमान 1 किंवा 2, त्याच्यावरती गेल्या 4 चौकार. मुलं त्यांच्यासोबत आमचे मिकी माऊस भरपूर चांगला डान्स, फुल टॉस ऑन साइडला, फटका चांगला, बॉल देखील गेला, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. अमोल देलवीने देखील इथनं मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाला सुरुवात केली आहे. सलग 6 दुसरा चौकार येतो बॅट्समन अमोल देलवीच्या बॅटमधनं. 4 धावा. भरपूर चांगली बॅटिंग एका बाजूला कल्पेश शेळके, दुसऱ्या बाजूला अमोल दलवी. भरपूर चांगली बॅटिंग. हा पुलचा स्ट्रोक, फुल अँड पॉवरफुल षटकार. हो गाला सलगशे 2 चौकार 1 षटकार. ऋतिकच्या अगेन्स्ट देखील आता इथनं अमोल दलवीने आक्रमण केलं. जिम्मेदारी इथनं घेतली आहे. पुढचा बॉल
लोवर फुल टॉस ऑन साईडला स्ट्रोक आहे, गॅप त्या रिजनमध्ये आहे. फिल्डर आता मिड जर आपण बघितलं तर लॉंगॉनचा फिल्डर आणि काऊ कॉर्नरच्या फिल्डरच्या मधोमध हा बॉल गेला. बट तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती देखील कंप्लीट. प्रत्येकी बॉलवरती आता तुम्हाला ताल्या वाजताना दिसतील, प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला आता इथनं जल्लोष साजरा होताना दिसेल. कारण आयोजक संघ अर्थात होम टीम तुम्हाला या मासमध्ये खेळताना दिसते. सातत्याने बघा, स्वतःच्या जेव्हा तुम्ही होम ग्राउंडवर खेळताना तेव्हा तुमच्याकडून देखील अपेक्षा भरपूर साऱ्या लागलेल्या असतात. आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रेक्षक वर्ग देखील तितक्याच प्रमाणामध्ये उपस्थित आहे. तुम्ही पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती भरपूर सारे प्रेक्षक दरम्यान या मासला एन्जॉय करण्यासाठी आलेत. आमचे जे नक्की स्टँड बनवले त्याच्यामध्ये देखील भरपूर साऱ्या प्रेक्षकांना तुम्ही दरम्यान पाहू शकता. पुढचा बॉल, हा बॉल अमोल देलबीसाठी, हा देखील स्ट्रोक जर आपण बघितला तर त्या रिजनमध्ये भरपूर चांगला फिल्डरच्या अवाक्याच्या बाहेरचा बॉल. बॉल यावेळेस देखील जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा. सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी गोतारणे साहेब यांचा शुभ आगमन होता. सो साहेबांचे देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक भरपूर मोठे व्यक्तिमत्व या अंतिम दिवसामध्ये साहेबांची देखील महत्त्वाची उपस्थिती नक्कीच आम्हाला लाभतीये. सो साहेबांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा बॉल मिस टायमिंग, बॉल हवे मध्ये, फिल्डर त्या रिजन मध्ये मिस्टेक. आणि हे चित्र बघा, कॅच तर कॅच ड्रॉप झाली आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. आता म्हणावं लागेल मनीष, मौका भी दिया और चौका भी. 4 धावा. या ज्या मिस्टेक घडल्या ना या ओव्हरमध्ये, आपण बघितलं की मिसफिल्डच्या जोरावरती चौकार, त्यानंतर ही देखील कॅच पकडायला हवी होती, त्याच्यावरती देखील आपल्याला चौकार येताना दिसला. सध्या या चुका घडल्या मैदानाच्या आतमध्ये. आणि धाव फलक या लास्ट ओव्हरमध्ये जर आपण बघितलं ना प्रकाश, 4 चौकार आणि 1 षटकार, म्हणजे तब्बल ज्या रन्स गेल्या लास्ट ओव्हरमध्ये 24 गेल्या. आणि धावफलक देखील जर आपण बघितलं तर या 24 धावांच्या मदतीने आता जाऊन पोहोचला तब्बल 36 धावा. खिजर आपलं देखील हार्दिक स्वागत. खिजर रईस भरपूर चांगला खेळ दरम्यान दुसऱ्या दिवसामध्ये दाखवला होता. टीम तुम्हाला अप्सर तलवली देखील दरम्यान इन ॲक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये दिसेल. एकमेव अर्धशतक जे या स्पर्धेमधलं आहे ते देखील खिजर रईसच्या नावावरती आहे. 2 लागलेत, एक कल्पेश जाधवच्या नावावरती, अर्थात शहापूरचा एक मी तर म्हणेन धडाकेबाज फलंदाज. पहिल्या मॅचमध्ये देखील अशा दिवसातील जी पहिली क्वालिफायरची मॅच झाली त्याच्यामध्ये देखील कल्पेश जाधवने तब्बल 47 बनवला आणि एक अर्धशतक दरम्यान कल्पेश नावावरती आहे आणि एक अर्धशतक खिजर रईसच्या नावावरती आहे. आणि सेमीफायनलमध्ये टीम भातसे देखील इंटर झाली आहे. आणि या दरम्यान शुभागमन होतं आमचे सन्माननीय आदरणीय रवी शेठ यांचं देखील आम्ही त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हा बॉल कल्पेश शेलकेसाठी फुल टॉस, ही मिस्टेक बघा. हा फुल टॉस बॉल आणि कल्पेश आय थिंक मिडल स्टंपला उभे होते आणि बॉल पायाला जाऊन ब्रश झाला. अंपायरचा बोर्ड आकाशावरती आणि कल्पेश शेलकेची गेली विकेट. लागतो हा झटका क्रमांक 2 टीम कासनेला. उभे होते आणि फुलटॉस बॉल, आणि फुलटॉस बॉलवर पिचिंगचा तर प्रश्न येतच नाहीये. इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट सेटिंग, कल्पेश शेलकेची गेली विकेट. न्यू बॅट्समॅन क्रमांक 4 वरती दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आलाय गौरव.
गौरव गोंदली क्रमांक 4 वरती दरम्यान बॅटिंग करण्यासाठी आला. योगेशजी दलवी यांच्या माध्यमातून गौरवसाठी सिक्सर हॅट्रिक साठी 500 रुपये असतील. यो दरम्यान गौरव क्रमांक 4 वरती आलाय. अमोल दलवी भरपूर चांगली बॅटिंग करतात, बट अजून देखील ना जे आपण बघितलं धावफलक तब्बल आहे 36. पुढचा बॉल फुलटॉस गौरव गोंदी. गौरव गोंदी या बॉलवर मोठा फटका यायला हवा होता, फक्त सिंगल इथनं दरम्यान या बॉलवरती येते. हॅलो हॅलो आमचे रत्नदीप दलवी यांच्या माध्यमातून जर अमोल दलवी आणि षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि अमोल दलवी भरपूर चांगली बॅटिंग करतात या मॅचमध्ये. पुढचा बॉल हा देखील स्टेप आउट होऊन खेळायचं होतं, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. बॉल इथनं आउटफील्डमध्ये जातो. फिल्डर काऊ कॉर्नरची भरपूर वेगाने आले आणि फक्त या बॉलवरती एक सिंगल. गौरव गोंदली क्रमांक 4 वरती आला. कल्पेश शेलके थोडीशी निराश असतील, कारण फुलटॉस बॉलवरती LBWच्या स्वरूपामध्ये विकेट गेली. ज्या बॉलवर मी म्हणे षटकार किंवा चौकार यायला हवा होता त्या बॉलवरती विकेट गेली. हे चित्र इथनं घडतंय आपल्याला दिसतं मैदानाच्या आतमध्ये. थोडासा लक फॅक्टर टीम शेरोबा बीचा देखील या मॅचमध्ये पाहायला मिळतो, कारण जर आपण बघितलं शेरोबा बीने दुसऱ्या दिवसामध्ये तब्बल जर बघितलं तर 12 बॉल 12 धावा डिफेंड करून ही टीम या नक्कीच चरणावरती पोहोचली. हा बॉल देखील सोडून दिला आणि इट्स अ डॉट बॉल. आणि भरपूर चांगली डिलिव्हरी, कारण टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झाला आणि भरपूर चांगली गोलंदाजी, भरपूर चांगले डिसिजन आमचे अंपायर देखील. आमचे अंपायर राजेंद्रजी पाटील सर, विनोद नाईक सर, भरपूर चांगली अंपायरिंग. हा स्ट्रोक देखील प्रॉपर नाही आहे. जर आपण विचार केला डीपमध्ये फिल्डर उभे आहेत, फक्त एक सिंगल दरम्यान या बॉलवरती कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल रनच्या मदतीने धावफलकात तब्बल जाऊन पोहोचला. 39 धावा आणि कौतुक करू पण या षटकामध्ये गोलंदाज अशोकचं फक्त 3च धावा दिल्यात आणि एक महत्वाची विकेट दरम्यान या मॅचमध्ये काढली आहे. पुढचा बॉल फुल टॉस अमोल दलवी साठी फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईन पलीकडे. षटकार. सचिन दादा मायकेल जॅक्सनला देखील हे डान्स बघून विचार पडेल की मी देखील कुठेतरी कमी पडलो. काय बॅटिंग अमोल दलवी या निर्णायक मॅच मध्ये. हा महत्वाचा खेळाडू भरपूर चांगली खेळी करतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आले आणि आपण जर बघितलं तर अमोल दलवी नॉट आउट खेळतोय. तब्बल 32 9 बॉल फेस केले, 32 धावा नॉट आउट आपल्या टीमसाठी दरम्यान या महत्वपूर्ण मॅचमध्ये. आणि धावफलक देखील बघितलं तर 45 वरती. रन्स कमी नाही आहेत अजून देखील. शेवटचे 6 बॉल आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आकाश दरम्यान बॉलिंग मार्कवरती. आकाश या शेवटच्या षटकामध्ये गौरव गोंदलीसाठी हा बॉल मिस टायमिंग. सध्या त्यांना टायमिंग आणि प्लेसमेंटचा अभाव आपल्याला गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक फुलटॉस त्याच्या अगेन्स्ट आला, त्याच्यावरती देखील प्रॉपर स्ट्रोक नव्हता आणि या बॉलवरती देखील जर आपण बघितलं तर फक्त सिंगल. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आपण पाहत आहात होम ग्राउंडवर अप्रतिम फलंदाजी अमोल दलवी यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळते. इथे मात्र फिंगर रोल केले, एस्टेनचा फर्निचर उद्ध्वस्त केला. अमोल दलवी 32 वैयक्तिक 32 धावा जमा करून तंबूच्या आश्रयाला. झाले विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय अफसर रईस साहेब तवलिवली गावचे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत, आमचे परममित्र आहेत.
आणि खास करून नेहमीच हसमुख व्यक्तिमत्व, नेहमीच क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. वेलकम अफसर रईस साहेब. गोलंदाजी मार्कवर कासनेगावचे वॉर्ड क्रमांक 2चे कार्यसम्राट नगरसेवक आहेत. फलंदाजीसाठी निलेश हलके. इथे मात्र हा चेंडू पाहिला सुद्धा नाही, तर आधी बॅट मारली होती. निर्धाव चेंडूची सांगता, अशी खेळू चालणार नाही, तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल. वाशिरे संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे आपल्या विभागातील. आणि निलेश हलके दुहेरी भूमिका बजावत असतात. एक तर ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि हॅट्रिक साठी तब्बल 2100 रुपये पारितोषिक आहे शेतकऱ्यांच्या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये अशोक आहेत, मात्र अप्रतिम फटका. डिस्कोलेच्या क्षेत्ररक्षकाला बीट केलंय. चेंडू एका टप्प्याच्या सारे चेंडू चौकारीसाठी 4 धावा. यांच्यासाठी चौकारांच्या हॅट्रिकसाठी प्रदीपजी हलके यांच्याकडनं रोख रक्कम 1100 रुपये दिले जातील, याची नोंद घ्यायची आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये नेहमीच चांगलं कार्य असतं त्यांचं. नगरसेवक आहेत, आम्ही नगरसेवक बोलतो, खरं तर ग्रामपंचायत सदस्य असले तरी पण प्रेमाने आम्ही नगरसेवक बोलतोय. गोलंदाज इथे मात्र सज्ज. हा चेंडू दाबी असते सोडतोय. पंच दंडित करतायत गोलंदाजांना. एक अवांतर चेंडू. धावसंख्या पुढे सरसावले. धावसंख्या झाली ती 51. चौथं षटक मार्गस्थ आहे. आकाश आहेत गोलंदाज. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आकाश यांनी. इथे मात्र हा चेंडू. खर तर असं वाटलं होतं की पाय जणू काही बांधून ठेवलेत निलेश हलके यांचे. पायांची मुवमेंट पाहायला मिळाली नाही. आणि निर्धाव चेंडूची सांगता. क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचं आहे मित्रांनो. निलेश जागेवरून फटका एक्झिक्यूट करायच्या तयारीत होते. निर्धाव चेंडू. इथे मात्र हा चेंडू. निलेश 3 चेंडू निर्धाव केले. 4 चेंडू केले, एकूण 4 चेंडू फेस केले. 4 चेंडूवर धावा जमा केल्या फक्त 4. खर तर शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आकाशकडनं. 6 धावा खर्च केल्या फक्त. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाज निलेश याने 12 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. विक्रांत याला बाद केला. त्यानंतर ऋतिक याचा मात्र खरपूस समाचार अमोल दलवींनी घेतला. 24 धावा वसूल केला. 4 चौकार आणि 1 षटकार त्यांच्या या षटकामध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर अशोक याने कमबॅक जरूर करून दिलं, पण शेवटच्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर 9 धावा खर्च केल्या. 1 गडी निश्चितच कल्पेश शेळकेसारखा धुवाधार फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं. त्यानंतर शेवटचा षटक जे हाताला गोलंदाज आकाश यांनी, माफ करा, खूपच सुंदर गोलंदाजी. गडी बाद केला. अमोल दलवी यांना बाद केलं आणि खास करून 6 धावा खर्च केला. एकूण धावसंख्या धावफलकावर 51. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आणि 52 धावांचं आव्हान आहे. आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठाच्या समोर आमचे पाहुणे आलेले आहेत. कासनेगावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय जीवनदासजी अप्पा भुईर यांचं शुभागमन झालेलं. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. अपनी यारी
सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे हे दोन्ही आपले पाहुणे बावले. त्या बावल्यांमध्ये कोण आहे त्याचं नाव जाहीर करणार नाही, कारण खूप आनंद घेत आहेत. यापुढील होणारा जो सामना आहे चेरोबा स्पोर्ट वासेरे वर्सेस सामना असणार आहे विकी स्पोर्ट गुगसे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण कृपा करून टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एक षटक संपल्यानंतर नाणेफेकी केली जाईल. आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कल्पेश शेळके आहेत. डीप मध्ये जर आपण पाहिलं विक्रांत गायकर आहेत, तुषार डीप मध्ये गौरव गोंदले आहेत आणि तुषार टोले आहेत. प्रत्येक झेलसाठी 100 रुपये पारितोषिक आहे तुषार टोलेंसाठी. प्रत्येक झेलसाठी 100 रुपये पारितोषिक. आदरणीय भूषणजी दळवी युवसेना शाखा प्रमुख कसते यांच्या माध्यमातून सामना सुरू करायचे. फलंदाजीसाठी येत आहेत परेश. गोलंदाजी मार्गवर कल्पेश शेळके. पहिला चेंडू भिरकावून दिले. 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षक नव्हते तिकडे आणि 6 धावाने संघाचा आणि स्वतःच्या धावांचा श्रीगणेशा करतोय. जणू काही चेंडू माहीत होता का कोणत्या टप्प्यावर लँड होणार आहे आणि बॅट फिरवली 6 धावांसाठी षटकार. वाशेरी बी संघाला इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आहे. गौरव गोंदली जे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांना डीप स्क्वेअर लेग वाईड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आलेलं आहे आणि जे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला होते त्यांना मात्र इथे आता लॉंग ऑन वर आणण्यात आलंय. आपण पाहू शकता प्रवीण गगे सुद्धा आज या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहेत आपल्याला. इथे मात्र पुन्हा त्याच ऍक्शन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील होते विवेक गायकर यांच्याकडनं. अपील पंच फेटाळून लावतायत. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं असेल. यष्टीरक्षकाची भूमिका अमर भोईर चोख बजावत आहेत. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये निलेश हलके आहेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये राहुल हलके आहेत. पॉइंट मध्ये आपण पाहिलं असेल तर विक्रांत गायकर आहेत आणि कव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर अमोल दलवी आहेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये महेश दलवी आहेत. मिड ऑफ मध्ये आपण पाहू शकता विवेक गायकर आहेत. गोलंदाजी मार्ग पुन्हा कल्पेश सज्ज होत आहेत. गतीवर स्वार झालेत. ते मात्र पुन्हा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न. शरीरावर चेंडू आदळतोय. एक पळून धाव पूर्ण करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लागला, दुसऱ्या चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवर लेगबाईच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या 7 वर पोहोचते. काय सुरुवात केली होती. पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता, घणघाती प्रहार. 6 धावांनी अकाउंट ओपन केलं होतं. मात्र त्यानंतर बॅटच्या बट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. ते परेशाच्या स्ट्राईकला आता येत आहेत निलेश. निलेश यांच्याकडे एक क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि नेहमीच सिद्ध केली ती. पुढील चेंडू इथे मात्र फुल टॉस चेंडू. बॅटची कडा. प्रवीण गगे आहे डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये. कुठलीही प्रकारची चुकी करणार नाहीत कारण अनुभवी खेळाडू आहेत. एक सिनियर खेळाडू आहेत या संघामध्ये. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 8. प्रतिषटक 13 धावांची सरासरी राखावी लागेल जर हा सामना वासेरे बी संघाला जिंकायचा असेल तर. मात्र इथे विकेट घेणं गरजेचं आहे अमर कासने संघाला. कल्पेश पुन्हा तयार होत आहेत बरेसाठी. इथे मात्र हा चेंडू गती कमी केली. ओव्हरपिच चेंडू. खरपूस समाचार.
लॉंगॉनचे जे क्षेत्ररक्षक आहे ते फक्त प्रेक्षक म्हणून पाहत राहतील आणि हा षटकार दोन वाजता इथे मात्र या षटकाराने धावसंख्या 14 वर पोहोचते. कल्पेश शेलके मागणी ठरतायत आणि इथे मात्र हा चेंडू बिम्मर चेंडू एक्स्ट्रा एफर्ट लावल्यानंतर हे आपल्याला नेहमीच मैदानामध्ये पाहायला मिळतं आणि एक्स्ट्रा एफर्ट ज्या ज्या वेळेस गोलंदाज लावतात ना तर स्क्वेअर मारा पाहायला मिळतो. इथे मात्र बिमर चेंडू आहे. धावसंख्या 15 वर पोहोचली तर अमर भोईर यांच्या जर हाताला चेंडू स्पर्श झाला नसता तर काय झालं असतं. चेंडू सरळ 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला असता पण अमर भोईर दक्ष होते. चांगलं एष्टी रक्षण आहे त्यांचं आणि शॉट फाईन लेग आणि शॉट थर्डमॅनचे जे क्षेत्ररक्षक ते सुद्धा दक्ष आहेत. गोलंदाज तयार फ्रीट. इथे मात्र हा चेंडू फ्लिक केलाय. गौरव गोंधली आहे तिकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण पण 2 धावा रोखू शकत नाही. या 2 धाव्याने धावसंख्या इथे पुढे सरसवली ती 17 आणि फ्रीट वर आपण पाहिलं असेल गौरव गोंधलीने निश्चित 4 धावा वाचवले. वडवली गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय शरद गोतारणे सरांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम गोतारणे सर. आपलं या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत स्वागत स्वागत. आणि गौरव गोंधली यांनी निश्चितच 4 धावा या संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये वाचवलेल्या आहेत. खूपच चांगलं क्षेत्ररक्षण त्यांचं होत असतं आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत या कासने गावतील. योगेश दलवी यांच्याकडनं वारंवार पारितोषिक येत आहेत. योगेश दलवी यांनी त्यांचे जे छोटे बंधू आहेत महेश दलवी उर्फ बॉस यांच्यासाठी पारितोषिक दिलेलं आहे. सन्माननीय गोतारणे सर तसेच सन्माननीय ऍडव्होकेट शशिकांत गोतारणेजी शिवसेना उपतालुका प्रमुख आमच्यातून रजा घेत आहेत. योगेश दलवी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक साठी महेश दलवीसाठी. पुढील चेंडू इथे मात्र हा चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू लँड होतोय. निलेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. चांगले एष्टी रक्षक अमर भोईर यांच्या माध्यमातून होतोय पण मात्र पंच दंडित करतायत महेश यांना. अवांतर चेंडू धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. 18 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र हा चेंडू पुन्हा उजव्या एष्टीच्या बाहेर हाताळतायत. अवांतर घोषित करतायत. चांगले एष्टी रक्षण होते मात्र ह्या ज्या एक्स्ट्राच्या रन आहेत ना मित्रांनो वाचवायला लागतील जर सामना अमर स्पोर्ट कास्ती संघाला विजय व्हायचा असेल तर. कारण एक्स्ट्राच्या ज्या धावा आहेत ना त्यावर कुठल्याही प्रकारचा चेंडू सुद्धा खर्च होत नसतो आणि फलंदाज सुद्धा बाद होत नसतो. इथे मात्र हा चेंडू थर्ड मॅच रिझल्ट मध्ये जातोय. अमोल दलवी आहे तिकडे. एकदा पूर्ण होईल. थोडीशी मिसफील्ड झाली अमोलकडनं. 2 धावा सहज पळून पूर्ण करतोय. शिवसेना शाखा प्रमुख कासने आदरणीय शरदजी गगे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सर्व गोलंदाजांसाठी अमर स्पोर्ट कासने संघाच्या सर्व गोलंदाजांसाठी शिवसेना शाखा प्रमुख कासने आदरणीय शरदजी गगे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर महेश पुन्हा सज्ज. आता इथे मात्र ओव्हरपिच चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिकडे विवेक गायकर जज करतायत आणि निलेश याला परतावं लागेल. खूपच सुंदर झेल. विवेक गायकर कुठल्या प्रकारची चुकी करत नाही लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आणि पहिला गडी
तंबूच्या आश्रयाला वाशेरे बी संघाचा निलेश बॅक टू द पवेलियन. धाव संख्या 21. निश्चित आपण पाहिलं असेल ओव्हरपेज चेंडू होता, पण उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू असल्याने लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि मैदानामध्ये सर्वात लांब सीमारेषा आहे ती ऑफसाईड बॉर्डर लाईन आणि तिकडे मात्र विवेक गायकर होते. कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही त्याची पूर्णपणे कल्पना होती सर्व कासनेकरांना, कारण विवेक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला गडी तंबूच्या असायला विवेक याने निलेशाला परतावं लागले आणि इथे मात्र काय चाललंय महेश दलवी यांचं. चांगली गोलंदाजी कुठे हाताळण्याचा प्रयत्न झाला की अवांतर चेंडूला सुरुवात करतायत. आतापर्यंत 3 वाईट चेंडू हाताळलेले आहेत, अवांतर चेंडू हाताळलेले आहेत ते म्हणजे महेशने. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली, धावसंख्या झाली ती 22. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल अमर स्पोर्ट कासने सांगायला तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज सज्ज महेश. इथे मात्र हा चेंडू गती कमी केली होती, बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. निर्धाव चेंडूची सांगतात चांगलं यष्टी रक्षण अमर भोईर यांच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 3. 2 धावा, 3 वाईड आणि 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय महेशला. मोठा फटका आतापर्यंत या षटकामध्ये मारू दिला नाही, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, गती आहे, व्हेरिएशन आहे महेश दलवी. इथे मात्र फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू जातोय. एका टप्प्याच्या साहाय्याने चौकार. भिंगायला रे भिंगायला, ज्याला भुर 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 तो चौकार. हा बरोबर, आज खाऊन आला. आणि इथे मात्र या चौकाराने कुठेतरी आशा पल्लवित झालेल्या आहेत वाशेरे बी संघाच्या. वाशेरे बी संघ हा एक नौका संघ आहे आणि नेहमीच वाशेरे बी संघ किंवा वासेरे गाव हा क्रिकेटची पंढरी आपल्या विभागात का मानली जाते, कारण सामना शेवटच्या क्षणापर्यंत न सोडणार आहे हे दोन्ही संघ आहेत. आपण पाहू शकता ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जो संघ बसलेला आहे तो म्हणजे चेरोबा स्पोर्ट वाशेरे. वाशेरे बी हा संघ मैदानामध्ये पाहतो. 51 धावा अमर स्पोर्ट कासनेने जमा केल्या. 52 धावांचं टार्गेट आव्हान असताना इथे मात्र आतापर्यंत जमा करते दुसरं षटक मार्गस्थे 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज महेश. इथे मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत गौरव गोंधली तिकडे, कुठल्या प्रकारची चुकी होणार नाही कारण गौरव नेहमीच चांगलं क्षेत्ररक्षण करत असतात. थोडंसं रॉंग एंड थ्रो अमर भोईर यांच्याकडनं कलेक्ट करता आलं नाही यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आणि इथे 2 धाब्याने धावसंख्या 28 वर पोहोचते. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता फलंदाज परेश आहेत. आणि इथे मात्र धावांचा पाऊस पाडलाय असं म्हणायला हरकत नाही. खूपच चांगली फलंदाजी वाशेरे बी कडनं पाहायला मिळते. इथे मात्र हा चेंडू आता इथे मात्र पुन्हा पंच दंडित करतायत. वारंवार उजव्या एटीच्या बाहेर आतापर्यंत 4 अवांतर चेंडू हाताळलेत. मुख्य गोलंदाज आहेत आणि मुख्य गोलंदाज ज्या वेळेला त्याच्या चुक्या करतात ना तर संघ मात्र अडचणीत येतो. थोडस कॉन्सन्ट्रेशन बिघडतं संघाचं आणि महेश कुठेतरी 4 चेंडू आपल्याकडनं अपेक्षा नाहीयेत आणि आपल्या होम ग्राउंडवर आपण केलता. खास करून प्रेक्षकांची सर्वाधिक साथ जर कोणाला असेल ना तर ती आपल्याला आहे, म्हणजे अमर स्पोर्ट कासने आणि कासनेच्या या संघाला आहे. आणि इथे मात्र आपण ही गोलंदाजी करताय. संपूर्ण गाव आपला या स्पर्धेला पाहण्यासाठी आलंय. खरे तर दडपण असेलच, पण मात्र या दडपणाला झुगारून चांगली कामगिरी करावी लागेल. सन्माननीय नारायण पाटील सरांचं शुभ आगमन झालं. वेलकम नारायण पाटील सर. धावसंख्या आता पोहोचते ती 29.
इथे मात्र हा चेंडू गती कमी केली होती आणि हा षटकार काय एफर्ट लावले होते, तुषार टोले होते, मात्र एफर्ट साठी दाद द्यावी लागेल, पण अतिशय खराब गोलंदाजी. आवश्यकता आहे. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत कल्पेश शेळके आणि कुठलीही प्रकारची चुकी करणार नाही, फलंदाज बाद. इथे मात्र कुठेतरी टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतं राहुलच्या या गोलंदाजीवर. अमोल दलवींचा विश्वास राहुल हलकेंवर काय हे इथे मात्र सिद्ध होते. 3 चेंडू हाताळतात, गडी बाद करतात 1 आणि दावा खर्च करतात फक्त आणि फक्त 2. आपण पाहू शकता मॅचचा आनंद घेतात इंस्टाग्राम रील्स किंग प्रतीक बोटकोंडले डुग्गू. बॉस ज्याप्रमाणे महेश दलवीने गोलंदाजी केली, अतिशय खराब गोलंदाजी, सुमार दर्जाचं काम त्यांनी त्याच्या माध्यमातून झालं. त्यामुळे राहुल चांगली गोलंदाजी करतायत, फलंदाजीसाठी येत आहेत ते. इथे मात्र हा चेंडू गती कमी केली होती, भिरकावून दिले, चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. काय फटका एक्झिक्युट केला, जागेवर पिकअप शॉट. इथे मात्र लोक जमलेत बघायला हा सामना अमरस्पोर्ट कासने संघाचा, कारण घरच्या मैदानावर खेळतायत. राहुल हलके यांनी थोडीशी गती काय कमी केली, बॅटच्या पट्ट्यामध्ये जीत याच्या चेंडू आला. 6 धावांनी जीत यांनी आज षटकाराने धावसंख्या इथे पुढे सरचवले. धावसंख्या आता पाहायला मिळते ती 43. आता चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. आणि काय मी तर सांगेल की सर्वाधिक जर दुःख कोणाला इथे होत असेल ना, फटके जरी गोलंदाजी जरी तिकडे गोलंदाज करत असतील ना, तर भूषण हलके ते हृदयाचे ठोके आहेत ना, प्रत्येक चेंडू मागे वाढत असतात आणि निश्चितच वाढायला सुद्धा पाहिजेत. कारण आपण एकाग्रता होऊन ज्यावेळेस सामने पाहतो ना, तर त्यावेळेस खूप जास्त दुःख होत असतो. आणि ही जी सुमार दर्जाची गोलंदाजी आहे ना, मग कल्पेश यांनी 17 धावा खर्च केल्या, महेश याने 18 धावा खर्च केल्या आणि राहुल याने पुढे कमबॅक सुरू केलं. इथे मात्र जीत याने त्याला सुद्धा षटकार लगावून मॅच मध्ये पकड निर्माण केली वाशिरे बी संघाचे. कुठेतरी थांबायला हवं असे भूषण दलवी यांचं म्हणणं आहे. इथे मात्र वॉट अ यॉर्कर, वाईड यॉर्कर, निर्धाव चेंडू, खूपच सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. आणि पाहिलं असेल की वाशिरे संघ दुसरा जो संघ आहे तो सुद्धा वाशिरे ए संघ जो आहे तो बी संघाला नेहमीच प्रोत्साहित करतो. आपण पाहू शकता कमॉन म्हणून त्यांना प्रोत्साहित करतायत, प्रोत्साहन देत आहेत वाशिरे चेरोबा वाशिरे संघ. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केले, महेश याच्याकडे संधी आहे, काय थ्रो केलाय, वाईट थ्रो, पंच इशारा करते अवांतर चेंडू, म्हणजे 2 धावा. सामना होता कुठे, 24 चेंडू 52 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र चेंडू शिल्लक 7 आणि जिंकण्यासाठी धावा सुद्धा हव्या आहेत 7. धावसंख्या 45 झालेले सन्माननीय आदरणीय वावली गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आदरणीय आमचे भाऊजी टानके साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे.
आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे मात्र हा चेंडू अतिशय क्रुशल मॅच आहे, रंगतदार मॅच आहे. सन्माननीय अशोक ठाणके साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आमचे भाऊजी आहेत आणि नेहमीच या कासनेगावावर विशेष प्रेम असणारं व्यक्तिमत्व, कासनेगावच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची नेहमीच उपस्थिती असते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे ते सन्माननीय अशोक ठाणके सरांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम. आता इथे मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गौरव गोंधली गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा पहिल्या आपण 17 धावा कल्पेश शिल्के यांनी खर्च केला. महेश दलवी 18 धावा आणि इथे राहुल हलके यांनी पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा खर्च केल्या. त्यानंतर उर्वरित 3 चेंडूवर धावा खर्च केल्या त्या 9 म्हणजे एकूण 11 धावा खर्च केल्या त्या राहुल हलके यांनी. चांगली गोलंदाजी मनाला खरं तर कुठेतरी हरकत नाही. राहुल लेजेंडरी गोलंदाज आहेत. व्यासपीठावर आता विराजमान झालेले सन्माननीय अशोकजी ठाणके साहेब यांचं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तसेच सन्माननीय कुकसेगावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय जगदीशजी पाटील साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. साहेब आपण या स्पर्धेला वेळात वेळ देण्यासाठी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या पर्यंत पोहोचला आहात. शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेला आहात. निश्चितच अमर क्रीडा मंडळ कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2022 मध्ये आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. निश्चितच आपण पाहिलं असेल तर सन्माननीय वावली गावचे अशोकजी ठाणके साहेबांचं शुभ आगमन झाले. तसेच सन्माननीय खुकसे गावचे आदरणीय जगदीशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. तसेच आदरणीय संभाजी मंते साहेब महाप यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्माननीय आदरणीय आमचे कार्यकर्ते एक उत्तुंग एक मोठं नाव संतोषजी ठाणके साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम. आणि इथे मात्र हा सामना विजयी झालाय वाशेऱ्या बी संघ. अभिनंदन अभिनंदन वाशेरे बी. आणि हार्डलक अमर स्पोर्ट कासने 52 धावा जमा करून सुद्धा हार पत्करावी लागली. सन्माननीय मोहनजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झाले. आमचे परम मित्र आहेत. या कासने गावावर विशेष प्रेम असणारे व्यक्तिमत्व बादशाही गावावरून या स्पर्धेला खास करून शुभेच्छा देण्यासाठी आलेले स्वतः पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. नेहमीच जनतेचं संरक्षण हेच आमचं कार्य. नेहमीच जनतेचं संरक्षण करण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये असेल किंवा स्वतःची किंवा कुटुंबाची कुठलीही प्रकारची पर्वा न करता पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणारे आमचे परममित्र मोहनजी दलवी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम मोहनजी दलवी सर. मित्रांनो या सामन्याचा सामनावीर पुरस्कार आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे